सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। जय गजानन। मी सौ वनिता जोशी ठाणे उपासना केंद्रातर्फे सर्वांचे स्वागत करते। यावर्षी उपासना केंद्राच्या माध्यमातून महाराजांच्या प्रगट दिनाच्या आधी आपण ग्रंथ महिमा या उपक्रमाद्वारे 21 ग्रंथपुष्प अभ्यासणार आहोत। महाराष्ट्र ही महान संतांनी पावन झालेली भूमी आहे। संतांनी अनेक ग्रंथाद्वारे जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे। तो गाभा, ते विचार, ते सार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य अनेक निरूपणकार, अभ्यासक सातत्याने करत असतात। भागवत ग्रंथाचा गाढा अभ्यास असणारे भागवताचार्य श्री श्याम मनोहर देशपांडे काका आज आपल्याला निरूपणकार म्हणून लाभले आहे। त्यांचा थोडक्यात परिचय मी करून देते। काका अमरावती शहराचे रहिवासी असून त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1950 साली अकोला येथे झाला। शालेय शिक्षण मेहकर तर महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीत विदर्भ महाविद्यालयात झाले। 30 वर्ष बँक ऑफ बडोदा येथे विविध पदावर कार्य करून 2001 साली वयाच्या 51व्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली। त्यांना परमपूज्य प्रल्हाद महाराजांचा अनुग्रह लाभला आहे। शालेय वयापासूनच आई वडिलांच्या मार्गदर्शनाने धर्म, संस्कृती, इतिहास इत्यादी विषयांची आवड निर्माण झाली। काकांनी अनेक वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक मिळवले आहेत। एक उत्तम वक्ता म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे। स्वामी विवेकानंद, शंकराचार्य, समर्थ रामदास स्वामी, गजानन महाराज, छत्रपती शिवाजी महाराज अशा महान विभूतींचा जीवनपट अभ्यासला। छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे।
अनेक गड किल्ल्यांची भ्रमंती केली. शिवपुराण, वाल्मिकी रामायण, श्रीमद भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता यासारख्या आध्यात्मिक ग्रंथाचा सखोल अभ्यास केला. गावोगावी अनेक व्याख्याने, प्रवचने दिली. त्यांचे अफाट ज्ञान, स्मरणशक्ती आणि रसाळवाणी यामुळे श्रोता मंत्रमुग्ध होतो. आजवर काकांचे श्री क्षेत्र द्वारका, वृंदावन, निमिषारण्य, जगन्नाथपुरी, श्री क्षेत्र साखरखेडी, कारंजा या ठिकाणी अनेक सप्ताह झाले आहेत. काकांच्या प्रगल्भ आध्यात्मिक विचारांचा आज आपल्याला लाभ मिळणार हा दुग्ध शर्करा योग आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. जगदम्बा माता की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. गंगा माता की जय. गो माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. अथ कलिकेल्मिषापहारिणीं तापत्रयोन्मूलिनीं रम्या श्रीमद्भागवत कथा प्रस्तूयते. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्रीमद भागवत ग्रंथावर काही चिंतन करण्याचा योग येतो आहे. श्रीमद भागवत सार रूपाने काही वेळात आपल्यासमोर चिंतन रूपाने मांडतो आहे. वेदव्यासांची निर्मिती आहे. 18 पुराणं त्यांचीच आहेत. अगदी सुरुवातीला आपण भागवत ग्रंथाचा एक बाह्य परिचय करून घेऊ आणि त्यानंतर त्याच्या 12 स्कंदांमध्ये 12 स्कंद आहेत. कारण साधारणपणे कोणते विषय येतात, ते काय येतात, कशासाठी येतात, कोणासाठी येतात, असा काही विचार आपण सार रूपाने असलेल्या चिंतनामध्ये करूया. श्रीमद भागवत हा वेदव्यासाने निर्माण केलेला ग्रंथ आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे वेदव्यासाने 18 पुराणं निर्माण केली. या 18 पुराणांचे मिळून एकूण श्लोक 4 लक्ष येतो. हे श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायात दिलेलं आहे कोणत्या पुराण ग्रंथाचे किती श्लोक आहेत. सर्वात विस्तार आणि मोठा स्कंद पुराण ग्रंथ आहे. 81,100 श्लोक आहे. श्रीमद भागवत या ग्रंथाला व्यासमहर्षी महापुराण म्हणतात. 18 पुराणांपैकी 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत. पण या सर्वांपैकी, सर्व ग्रंथांपैकी, पुराण ग्रंथांपैकी वेदव्यास श्रीमद भागवत ग्रंथाला श्रीमद भागवत महापुराण असं म्हणतात. त्याचं कारण बघू आपण, असं का म्हणतात ते बघूया आपण चिंतनात. थोडंसं एक बाह्य ओळख आधी भागवताची करून घेऊ. श्रीमद भागवत वेदव्यासांचा ग्रंथ आहे.
संस्कृतमध्ये आहे पूर्ण. बहुतांश श्लोक अनुष्टुप छंदात आहेत. इतरही छंद काही आहेत, सगळेच वृत्त वापरले आहेत, सगळे छंद वापरले आहेत, पण बहुतांश भागवत ग्रंथ हा अनुष्टुप छंदात, म्हणजे भगवद्गीतेसारखा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा हाही अनुष्टुप छंदात आहे. एकंदर 18,000 श्लोकांची संहिता आहे. 18,000 श्लोकांची संहिता आहे. हा प्राधान्याने शुकदेव परीक्षित याचा संवाद आहे. एकंदर या ग्रंथाचे 12 स्कंद आहेत. 12 स्कंद सारम असं म्हटलं आहे, श्लोकच आहे. 12 स्कंद आहेत आणि 12 स्कंद मिळून 335 अध्याय आहे. 335 अध्याय, मग 335 भागिले 12 अशी विभागणी नाही आहे. जे सांगायचं आहे, कोणता कथाभाग आहे, कशाने विस्ताराने सांगायचं, याप्रमाणे स्कंदामध्ये अध्याय किती असावेत हे वेदव्यासांनी स्वतः ठरवलं आहे. पण ज्याच्यासाठी प्राधान्याने भागवत ग्रंथाची रचना झालेली आहे श्रोते हो, तो संवाद आपण थोड्या वेळाने ऐकणार आहोत. नारद आणि वेदव्यासांचा ज्याच्यासाठी झाला आहे, कृष्णचरित्रासाठी, त्या कृष्णचरित्राला अगदी व्यवस्थित मांडणी करण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी महर्षी वेदव्यासांनी सर्वात जास्त अध्याय संख्या त्याला दिलेली आहे. कृष्णचरित्र हे दशमस्कंदाचा भाग आहे. दशमस्कंदाचे एकूण अध्याय 90 आहेत श्रोते. मग इतर काही स्कंद लहान मोठ्या अध्याय संख्येने, आणि श्रीमद भागवतातला सर्वात लहान स्कंद अध्याय संख्येच्या रूपाने, अध्याय संख्येच्या रूपामध्ये द्वितीय स्कंद आहे, ज्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत फक्त. पण तत्वज्ञानाच्या अत्यंत उंचीवर हा ग्रंथ आहे. श्रीमद भागवत हा ग्रंथ प्रधानतेने भक्तीचा ग्रंथ आहे, भक्ती शिकवणारा ग्रंथ आहे. पण वैदिक ग्रंथ असल्यामुळे वैदिक ग्रंथांची एक मांडणी असते की भगवंतांच्या प्राप्तीचे जे 3 मार्ग सर्व ग्रंथात सांगितले. श्रीमद भागवतातही वर्णन येतं 11व्या स्कंदामध्ये. भगवान उद्धवाला सांगताना उद्धव गीतेत एक श्लोक म्हणतात, योगास्त्रया मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विदित्सया ज्ञानं कर्मंच भक्तींच नोपायो नोस्ते कुत्रचित, असा श्लोक पुढे 11व्या स्कंदात येतो की हे उद्धवा योगास्त्रयो मया प्रोक्ता, माझ्या प्राप्तीसाठी 3 योग किंवा 3 मार्ग मी प्रधानतेने सांगितले. ज्ञानं कर्मंच भक्तींच, ज्ञान, कर्म आणि भक्ती, किंवा आपल्या सोप्या भाषेत, दासबोधाच्या भाषेत म्हणजे कर्म, उपासना आणि ज्ञान. त्रिकांड वेद प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान परब्रह्मी श्रीराम, अशी दासबोधात होती आहे. कोणताही पारमार्थिक शास्त्रीय ग्रंथ म्हटला की त्यात 3 भाग येणारच, कर्म, भक्ती, उपासना. पण त्यापैकी उपासना म्हणजे भक्ती हे अंग भागवताचं प्रधान अंग आहे. पण त्यात ज्ञान सांगितलेलंच असं नाही. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये ज्ञानांगाची चर्चा किंवा ज्ञानांगाचा परिचय किंवा ज्ञानांगाची मांडणी ही बऱ्याच ठिकाणी आहे. त्यातली एक मांडणी द्वितीय स्कंदात आधी आहे, मगाशी बोलल्याप्रमाणे. कारण द्वितीय स्कंदामध्ये ब्रह्मदेव आणि नारद किंवा श्री भगवान आणि ब्रह्मदेव आधी यांच्या संवादाच्या माध्यमातून आपल्यासमोर वेदव्यासांनी चतुश्लोक भागवताची मांडणी केली. इथपर्यंत गेल्यानंतर आपण बघू त्यातले श्लोक 1-2 चिंतनालाही घेऊ आपण. पण तूर्त फक्त एक बाह्य स्वरूप भागवताचं काय आहे, कारण श्रीमद भागवत सार असा विषय आपल्याजवळ आहे. त्यामुळं पूर्ण 18 स्कंदाचं सार आपल्याला थोडक्यात आज मांडणी करायची आहे. उद्देश एक आहे की ही भागवत सार मांडणी ऐकून जे आधी नवखे आहेत, तरुण पिढीतले आहेत, नवीन पिढीतले आहेत, त्याला नवीन जनरेशन आपण म्हणतो, त्यांना श्रीमद भागवत ग्रंथ श्रवण करण्याची, ऐकण्याची, वाचण्याची, मनन करण्याची प्रेरणा व्हावी, त्यांना उत्साह त्यांचा वाढावा, प्रोत्साहन मिळावं, यासाठी ही मांडणी आपण करणार आहोत. श्रीमद भागवत सार या नावाने करणार आहोत. द्वितीय स्कंदामध्ये ज्ञानांगाने चतुश्लोक भागवत आहे. तृतीय स्कंदामध्ये संपूर्ण सृष्टीची रचना कशी झाली हे विदुर आणि मैत्रेय संवादातून व्यास महर्षी आपल्याला समजावून सांगतात. आधी ज्ञानांग कुठे कुठे आहेत थोडा स्पर्श करून घेऊ. दशमस्कंदात जेव्हा आपण जातो, भगवंतांनी आपल्या आईला जेव्हा विश्वरूप दाखवलं, माती खाण्याच्या निमित्ताने कथा येणार आहे, त्या ठिकाणी तत्वज्ञानाची खूप चर्चा की असं भगवान का करतात.
त्यानंतर दशमस्कंदाच्या अगदी प्रारंभी भगवान सगुण साकार का होतात अशी एक तत्वज्ञानाची छान मांडणी उपनिषदांच्या आधारे, कारण उपनिषदांमध्ये मांडणी आहे. बृहदारण्यक उपनिषद म्हणतं द्वेवाव ब्रह्मणो रूपे, द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच अशी मांडणी आहे. भगवान सगुणही असतात, साकारही होतो. तो मुळात निर्गुण निराकार परमात्मा जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा सगुण साकार होतो. त्याचं सामर्थ्य आहे, त्याचीच सगळी मांडणी आहे, तो करणार आहे. ते हे तृतीय स्कंदात सगळी मांडणी येते. त्यानंतर दशमस्कंदामध्ये आणखी ठिकाणी अध्याय क्रमांक 28, 29, 30, 31, 32 या ठिकाणी रासलीलेचे प्रसंग आहेत. 32व्या अध्यायात महारास आहे आणि रासलीलेमध्ये तत्वज्ञानाचं खूप अंग आहे. बऱ्याच ठिकाणी तत्वज्ञानाच्या अंगाने वेदव्यास बोलले आहेत. तृतीय स्कंदामध्ये कपिल देवहूती स्कंद संवादाच्या निमित्ताने कपिल गीतेचं वर्णन आहे, सांख्य योगाचं वर्णन आहे 9-10 अध्यायांमध्ये, तेही ज्ञानांग आहे. आणि शेवटी दशमस्कंदाच्या 87व्या अध्यायात श्रुतींचा एक अध्याय आहे. श्रुतींची स्तुती, श्रुतींची केलेली महती, तो एक ज्ञानांग आहे. तसं प्रत्येकच कथेचं निरूपण समाप्त करताना वेदव्यासांनी ते ज्ञानाला जोडलं आहे. भक्ती करत 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 अंतःकरणाला काय लाभ होतो हे सांगताना तात्पर्य म्हणून त्यांनी त्याचं निवेदन केलं आहे आणि दृष्टांत म्हणून कथा रंगवलेल्या आहे. पुष्कळांना असं वाटतं की पुराणातल्या कथा पुराणामध्ये काय गोष्टी ऐकायच्या, असं नाही आहे. कथांच्या माध्यमातून वेदव्यासांनी मांडणी तत्वज्ञानाचीच केली आहे आणि शेवटी भागवत हा ग्रंथ ज्ञानपरही आहेच. भक्ती त्याचं प्रधान अंग आहे, पण ज्ञानादेव तू कैवल्यम या श्रुतीला न्याय देण्यासाठी शेवटी ज्ञानानीच मोक्ष होतो किंवा मोक्षाला ज्ञानच म्हणतात. कैवल्य म्हणजे मोक्ष. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानानीच मोक्ष प्राप्ती होती. श्रुती आहे, तिला कुठेही धक्का न लागू देता. पण सगळेजण एकदम श्रुतींना समजून घेण्या इतक्या उंचीचे किंवा महावाक्याचा अर्थ पदरात पाडून घेण्याचे अधिकारी नसतात. योग्यतेचे नाही म्हणत आपण, अधिकारी नाही आहेत, होतील. उपासनेनी कर्मानी निष्काम भक्ती केल्याने, निष्काम वेदविहित निष्काम भक्तीने उपासनेने ते अधिकारी होतील आणि नंतर त्यांना ज्ञान अंगात त्यांचा प्रवेश होईल, सद्गुरूंची प्राप्ती होईल आणि श्री सद्गुरूंच्या कृपेने त्यांना ज्ञान प्राप्ती होईल. असा एकंदर श्रीमद भागवताच्या 335 अध्यायांची विभागणी आहे. सर्वात लहान स्कंद दुसरा आहे, सर्वात मोठा दशमस्कंद आहे ज्याचे 90 अध्याय आहेत आणि 90 अध्यायांची मांडणी विभागणी वेदव्यासांनी 2 भागात केली आहे. पूर्वार्ध, उत्तरार्ध. पूर्वार्ध 49 अध्यायांचा आहे आणि उत्तरार्ध 41 अध्यायांचा आहे. पूर्वार्धामध्ये प्राधान्याने भगवंतांच्या बाललीलांचं वर्णन वेदव्यासांनी केलं आणि उत्तरार्धांमध्ये त्यांच्या राजलीलांचं वर्णन केलं आहे. कारण पूर्वार्ध जिथे समाप्त होतो भगवान 11 वर्षांचे आहेत. 11व्या वर्षी भगवंतांनी कंसवध केला आहे 44व्या अध्यायात दशमस्कंदाच्या. इथे बाललीला समाप्त होतात. मग नंतर भगवान किशोर होतात, युवा होतात, प्रौढ होतात. हा सगळा चरित्राचा भाग उत्तर भागात आहे, उत्तरार्धात आहे आणि उत्तरार्धाचा प्रारंभ भगवंतांच्या उपनयन संस्कारापासून वगैरे आहे. भगवंतांचे विवाह आहेत, मग पुष्कळ काही भाग जीवनात त्यांचे आहे. कौरव पांडवांचं युद्ध आहे, राजसूय यज्ञ आहे पांडवांनी केलेला आणि त्यानिमित्ताने केलेला शाल व दंतवक्त्र शिशुपाल यांचा उद्धार आहे. हे सगळं दशमस्कंधातच आहे. पण भगवंतांचं वैकुंठगमन मात्र म्हणजे अवतार समाप्ती ही दशमस्कंधात नाही आहे. त्यासाठी पुन्हा एकदा ज्ञानकांड म्हणून प्रधानतेने असलेला 11वा स्कंध आहे. 11वा स्कंद अगदी पूर्ण ज्ञानकांड आहे. 31 अध्याय आहेत असे आणि यातल्या 31व्या अध्यायात भगवान आपला अवतार स्वेच्छेने समाप्त करतात. स्वेच्छेने येतात काही अवतार कार्य करण्यासाठी. काय करण्यासाठी येतात याची मीमांसा दशमस्कंदाच्या प्रारंभाला आपण पाहू त्याचं वर्णन करताना. पण 11व्या स्कंदाच्या 31व्या म्हणजे समारोपीय अध्यायामध्ये भगवान वैकुंठगमन स्वेच्छेने करतात आणि मग पुढे 12वा स्कंद आहे. 12वा स्कंद लहान आहे, 13 अध्यायांचा आहे आणि यामध्ये
मुख्य कथाभाग जो आहे तो श्रीमद भागवताचा मुख्य श्रोता राजा परीक्षिती याला मोक्ष प्रदान करणं हे वेदव्यासांचं मुख्य कथाभाग आहे. असा एकंदर 335 अध्यायांची अशी मांडणी आहे. तिथे कर्म भक्ती सगळंच आहे. श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानां धनम यस्मिन् पारमहंस्यमेव मवलं गीतं परं गीयते यत्र ज्ञान विराग भक्ति सहितं नैष्कर्म्य आविष्कृतं तच्छृण्वन् प्रपठन् विचारण परो ध्येयं प्रमुच्यते विमुच्यते नरः असा श्लोक आहे. श्रीमद भागवतम पुराण तिलकम असं जेव्हा महर्षी वेदव्यास म्हणतात, तिलक म्हटलं आहे भागवताला. आणि साधारण तिलक आपण शीर्षस्थानी म्हणजे कपाळाला लावतो. बाकी कुठे तिलक लावायची पद्धत नाही आहे. कपाळाला, कपाळ याचा अर्थ शरीराचा शीर्ष भाग, सर्वात अंतिम उंच भाग. म्हणून श्रीमद भागवतम पुराण तिलकम, सर्व पुराण ग्रंथांमध्ये तिलक रूपाने म्हणजे अग्रस्थानी शीर्षस्थानी शोभणारा असा ग्रंथ आहे. आणि या श्लोकात वर्णन केलं आहे की यस्मिन् पारमहंस एवं मलम, म्हणजे श्रीमद भागवताची संहिता ही पारमहंस म्हणजे संन्याशी, अत्यंत विरक्त सर्व संघ परित्याग केलेल्या माणसांसाठी आहे. म्हणजे परीक्षित म्हणून अधिकारी आहे, सर्व संघ परित्याग केला आहे ना. प्रथम स्कंदात जेव्हा आपण थोडं सार पाहू तेव्हा हे आपण ऐकणार आहोत. पण श्रीमद भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानां धनम, वैष्णव शब्दाचा एक अर्थ भक्त असा होतो. हे भक्तांचं धन आहे. भक्तांना दुसरं काय धन आहे? भगवंतांच्या कथा, लीला, चरित्र ही सगळे भक्तांसाठी फार महत्त्वाचं असते. कारण भगवंतांनी काय लीला केल्या, कशासाठी केल्या, त्या लीलेच्या माध्यमातून जगाला काय शिकवलं, कुणाचा उद्धार केला, आणि या सर्व लीला ऐकल्यानंतर आम्ही काय ग्रहण करायचं कलियुगात, हे सगळं महर्षी वेदव्यासांनी खूप खुबीने, त्यांचं वचन अन्यथा होत नाही. व्यासोपृतं न संशय असं वचन आहे की वेदव्यासांनी जे सांगितलं त्याच्यावर संशय कधी धरू नये. व्यासोपृतं म्हणजे व्यास महर्षींनी सांगितलेलं, न संशय हा. आणि एक उक्ती त्यांच्याविषयी फार प्रसिद्ध आहे, आपल्या सर्वांना माहिती असेल. व्यासच्छिष्टम जगत्त्रयम, या संपूर्ण जगतामध्ये व्यासांचा फार महती आहे. सगळ्या जगात जेवढं वाङ्मयांच्या अंगाने किंवा साहित्याच्या अंगाने जेवढी मांडणी आहे, जेवढे ग्रंथ आहेत, त्यामध्ये व्यास प्रधानतेने आहेत. महर्षी वेदव्यास भगवान नारायणाचा अवतारच आहेत. आता आपण थोड्या वेळाने ऐकणार आहोत. प्रथम स्कंदात त्यांची कथा येते. हे श्रीमद भागवताचं एकंदर 335 अध्यायांचं बाह्य स्वरूप आहे. श्रोते, अंतर्स्वरूपात जाऊ आपण. आपल्या उपलब्ध वेळेमध्ये आपल्याला भागवत सार बोलायचं असल्यामुळे सार 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 म्हणजे अगदी निवडक प्रसंग तर नाही आपण ऐकू शकत, पण श्रीमद भागवत काय ग्रंथ आहे याची एक भूमिका आपल्यासमोर असावी म्हणून ही मांडणी आपण करणार आहोत. श्रीमद भागवताचा पहिला स्कंद, 12 स्कंद आहेत आपण बोललो, आपण मोठा दशमस्कंद. पहिला स्कंद हा प्रस्तावना रूप आहे. प्रस्तावना यासाठी म्हणतोय आपण की ह्यामध्ये श्रीमद भागवताच्या 3 मुख्य व्यक्तिरेखा ज्या आहेत. कारण श्रीमद भागवतामध्ये अनेक व्यक्तिरेखा आहेत, अनेक चरित्र आहेत, अनेक राजांची चरित्र आहेत, देवांची आहेत, सर्व अवतारांची चिकित्सा आहे. मत्स्यकूर्म वराहापासून कल्कीपर्यंत सगळ्या चिकित्सा आहेत, मांडणी केलेली आहे, सांगितलेलं आहे आपल्याला. पण याचे 3 मुख्य पात्र आहेत हो. आणि कोणताही ग्रंथ जर समजून घ्यायचा, त्या ग्रंथाचा परिचय करून घेताना त्या ग्रंथामध्ये मुख्य कोणती पात्र आहेत समजून घ्यावं. आपल्या सर्वांना माहिती आहे, बोललोय आधी, श्रीमद भागवत ग्रंथ हा वेदव्यासांनी निर्माण केला आहे. मग तो कुणाला तरी सांगितला पाहिजे. संप्रदायाची मांडणी अशी असते की एखाद्या अधिकारी व्यक्तीने, आचार्याने ग्रंथ निर्माण केल्यानंतर तो कोणातरी अधिकारी व्यक्तीला, अधिकारी साधकाला, शिष्याला तो ऐकवायचा असतो. त्याप्रमाणे व्यासमहर्षींनी हा ग्रंथ आपला अतिशय अधिकारी आणि विरक्त पुत्र शुकदेवांना हा ग्रंथ सांगितला. त्यांचा तो कंठस्थ झाला एकदा ऐकून. आता त्यांना आज्ञा केली की तू आता याचा विस्तार कर.
म्हणून पुढे शुकदेवांनी तो परीक्षितीला शुकताल या ठिकाणी गंगेच्या किनाऱ्यावर तो पहिल्यांदा सांगितला. आणि श्रोते हो, हा सगळा कथाभाग पहिल्या स्कंदात येणारच आहे, ऐकू आपण सार रूपाने. पण हे सगळं कलियुगात झालं आहे. कारण भगवान श्रीकृष्णांनी वैकुंठगमन केल्यानंतर त्याच क्षणाला कलियुग सुरू झालं. म्हणून वेदव्यासांनी मांडणी जी केली आहे अवतारानंतर केली आहे, कृष्ण अवतारानंतर केली आहे. म्हणजे द्वापरयुग संपलं आणि कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे. या सीमारेषेवरती, या जॉईंटवर भागवताची रचना आहे. आणि कलियुगात ती राजा परीक्षितीला शुकदेवांनी पहिल्यांदा सांगितली आहे. आणि मग आता भरपूर विस्तार आहे. आज सेतू हिमाचल कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून बडोदा, अहमदाबाद, गुजरातपर्यंत सगळीकडे सगळ्या भाषांमध्ये, या भारतभूमीच्या सगळ्या भाषांमध्ये श्रीमद भागवत कथा सांगितली जाते, ऐकली जाते, लिहिलेली पण आहे भाषांतरा रूपाने. मूळ संहिता वेदव्यासांची आहे, पण भाषांतर सगळ्या भाषांमध्ये झाली. इतकंच नव्हे तर जगातल्या अनेक भाषांमध्ये श्रीमद भागवताचे भाषांतर, ट्रान्सलेशन झालेली आहेत. आणि त्या प्रांतांमधले, देशांमधले जे अधिकारी साधक आहेत, तपस्वी आहेत, ज्यांना प्रेरणा होते की भागवत लोकांकडे सांगितलं गेलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, पण मांडणी करतात. त्यामुळे सगळ्या प्रांतातले, सगळ्या भाषातले आचार्य, भागवतकार सगळीकडे आहेत. होतं सगळ्या ठिकाणी भागवत. ही एक बाह्य मांडणी फक्त आपण ऐकली. आता आपण थोडंसं अंतरंगात शिरू. मगाशी एक मुद्दा बोलला गेला की श्रीमद भागवताचे 3 प्रधान पात्र आहेत. या तीनही पात्रांचा परिचय आणि ओळख आणि या तिघाही जणांचे परस्पर संबंध, त्यांचे कर्म, त्यांच्या लीला, त्याचा उद्देश, त्याचा हेतू हे पहिल्या स्कंदामध्ये आलेलं आहे. प्राधान्याने शुकदेव परीक्षित हा संवाद आहे, पण अनेक ठिकाणी पुष्कळ इतर संवाद येतील. सनत कुमार आणि भगवंतांचा संवाद येईल, ध्रुव आणि भगवंतांचा संवाद येईल, नारदांचा तर अनेकांशी संवाद होणार आहे, स्वतः कृष्णाशी होणार आहे. असे अनेक संवाद आहेत, ते उपसंवाद आहेत. पण मुळात हा संवाद शुकदेव आणि परीक्षित असा संवाद रूपाने आहे. आमच्या आर्य सनातन वैदिक धर्माची एक विशेषता आहे की सगळे आमचे आध्यात्मिक ग्रंथ हे गुरुशिष्य संवाद रूपाने आहे. सगळी उपनिषद गुरुशिष्य संवाद आहे. श्रीमद भगवद्गीता आमच्या पूर्ण धर्माचा पाया, आर्य सनातन वैदिक धर्माचा पाया, बेस गुरुशिष्य संवादाने आहे. श्री भगवान आणि अर्जुन यांचा संवाद आहे. दासबोध गुरुशिष्यांचा संवाद आहे. ज्ञानेश्वरी माऊली आणि निवृत्तीनाथ यांचा संवाद आहे. सगळे ग्रंथ आमचे आध्यात्मिक ग्रंथ, गुरुगीता, भगवान महादेव आणि पार्वती यांचा संवाद आहे. बहुतांश सगळे ग्रंथ आमचे गुरुशिष्य संवादाने आहेत. गुरुशिष्य संवाद परंपरा ही आर्य सनातन वैदिक धर्माची फार मोठी विशेषता आहे. आणि त्यामुळे शुकदेव परीक्षित हा संवाद पहिल्या स्कंदात सुरू होणार आहे. खरं द्वितीय स्कंदाच्या पहिल्या श्लोकात तो सुरू होतो. पण आधी या तिघांची माहिती की असं का झालं, परीक्षितीला भागवत ऐकण्याची इच्छा का झाली, म्हणून तीनही चरित्र आपण सार रूपाने थोडक्यामध्ये पाहू, ज्याचा उहापोह आणि व्यवस्थित मांडणी वेदव्यासांनी पहिल्या स्कंदात केलेली आहे. आमच्या इथे अजून एक परंपरा आहे, त्याला थोडासा स्पर्श करतो. श्रीमद भागवत कथा ज्या ठिकाणी आयोजित केली जाते त्या ठिकाणी भागवत ग्रंथातल्या 18,000 श्लोकांचं एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून, गुरुजींकडून, ब्रह्मवृंदांकडून वाचन करून घेतलं जातं. याला भागवत संहिता पारायण म्हणतात. कारण जेवढे श्लोक भागवतात आहेत, 18,000 श्लोक, या 18,000 श्लोकांना त्या ग्रंथाची संहिता म्हणतात. आणि त्या संहितेचं वाचन व्हायला पाहिजे, कारण संहिता वेदव्यासांची आहे, त्यांचे श्लोक आहेत. जो त्याच्यावरती निरूपण करणारा आहे, प्रवक्ता आहे, तो त्याच्याच आधारे बोलेल. पण वेदव्यासांच्या मूळ श्लोकांना स्पर्श, त्याचं वाचन पठण झालं पाहिजे, तो खरा भागवत सप्ताह असतो. म्हणून ही आमची परंपरा आहे, ती अजूनही टिकून आहे की जेथे कुठे भागवत सप्ताहाचं आयोजन असेल, ज्ञानयज्ञ असेल, या ठिकाणी
भागवताची संहितेचं पारायण व्हायला पाहिजे, तोच कृष्ण आहे. कारण मुळात भागवताच्या 28 श्लोकांचं एकत्रीकरण म्हणजे कृष्णच आहे बरं का. व्यासांचा एक श्लोक आहे, पहिल्या स्कंदातच आहे. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षात वर्तते हरे, सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशी. तेनेयम वाङ्मयी मूर्ती ही 18,000 श्लोकांची संहिता भागवताची. हे 18,000 श्लोक म्हणजेच कृष्ण आहे. आणि म्हणून त्याचं पठण म्हणजे कृष्णाला स्पर्श आहे, कृष्णाचं वर्णन आहे. म्हणून संहितेची परंपरा आहे. अजून एक परंपरा आपल्याकडे आहे की श्रीमद भागवत कथा कुणाला सांगायची असेल एखाद्या भागवतकाराला किंवा आचार्यांना, तर आधी श्रीमद भागवत महात्म्य सांगावं लागतं, जे स्कंद पुराणाच्या अंतर्गत 5-6 अध्यायांमध्ये वेदव्यासानेच लिहिलेलं आहे. ते आधी सांगावं लागतं. आणि त्यामध्ये नारद आणि भक्ती यांचं एक रूपकात्मक कथा येते आणि एक धुंदुकारीचं आख्यान येतं. विस्ताराने त्या कथा आपण पुष्कळ ऐकल्या असतील, त्यामुळे त्यात शिरत नाही. आपण पहिल्या स्कंदाचं सार पाहू, कारण यामध्ये प्रमुख 3 व्यक्तींचा, पात्रांचा परिचय आपल्याला वेदव्यासाने दिलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा महर्षी वेदव्यास यांच्या चरित्राचा थोडासा भाग, जो पहिल्या स्कंदाचा एक भाग आहे, कारण ते लेखक आहेत. त्यांना भगवंतांची प्रेरणा नारदांमुळे झाली आणि वेदव्यासांच्या चरित्रामधून वेदव्यास आणि नारद यांच्या भेटीचा प्रसंगही पहिल्या स्कंदात आलेला आहे. हा प्रसंग असा आहे, वेदव्यासांचा आश्रम शम्याप्रास या ठिकाणी आहे. सरस्वती नदीच्या काठावर शम्याप्रास त्यांचा आश्रम आहे. वेदव्यास हे भगवंतांचे कलावतार बोलले आहेत पहिल्या स्कंदात. त्यांचा जन्म प्रादुर्भाव हाच मुळात अत्यंत एका मोठ्या कार्यासाठी झालेला आहे. भगवान विष्णू झालेला आहे. पहा, वेदव्यासांनी 17 श्लोक लिहिले आहेत. द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जातां पराशराद्योगी वासव्याम कलया हरे. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. वासव्या कलया हरे हे म्हणजे भगवान वासुदेवांच्या कलेने, एका कलेने वेदव्यासांचा जन्म आहे. द्वापरे समनुप्राप्ते, द्वापर युगामध्ये त्यांचा जन्म अवतार आहे. तृतीय युगपर्यय, 3रं युग आहे ना, सत्य त्रेता द्वापर कली असे 4 युग आहेत की नाही. त्यापैकी तृतीय युगपर्यय म्हणजे 3ऱ्या युगात वेदव्यासांचा जन्म. हे महर्षी पाराशर आणि देवी सत्यवती यांचे पुत्र आहेत. अत्यंत ज्ञानी आहेत, भगवंतांचाच अंश आहेत. वासव्या कलयाम हरे म्हटलं ना आपण, अत्यंत ज्ञानी आहे. चातुर्होत्र संस्था यांनी तयार. वेद एकच होता, वेदराशी आधी एकच आहे. वेदांचे 4 भाग करण्याची किमया वेदव्यासांची आहे. ब्रह्मसूत्र आहेत, उपनिषद भाष्य आहे, ही भाष्य आहेत. अत्यंत खूप काव्य यांचं आहे. संपूर्ण महाभारत ग्रंथ यांनी लिहिला आहे. किती काव्य असेल. आणि या सगळ्या काव्यामधून या सृष्टीमध्ये जितके जीव प्राणी आहेत यांच्या सगळ्या व्यक्तिरेखा वेदव्यासांनी लिहून ठेवल्या. महाभारताला पंचम वेद म्हणतात. इतक्या व्यक्तिरेखा आहेत आणि त्या वेदव्यासांच्या लेखणीतून मांडल्या गेल्यामुळे सगळ्या जगाचं त्यात चित्रीकरण झालेलं आहे. एकही व्यक्ती अशी नाही की त्यात मांडणी त्याची झाली नाही. सगळ्या आविर्भावांच्या त्यात मांडणी झालेल्या आहेत. वेदव्यास इतकी रचना केली, भगवंतांचे कलावतारच आहेत, पण तरी देखील त्यांच्या अंतःकरणाला प्रसन्नता, समाधान, शांती नाही आहे. खूप रचना झाल्या आणि ह्या प्रसंगी त्यांच्या आश्रमात नारदांचा आगमन झालं असं वर्णन आहे. नारद आले. वेदव्यास अजून श्रीमद भागवताची निर्मिती नाही आहे. नारदांनी विचारलं, मुनी आपण खिन्न का आहात? इतक्या रचना आपण केल्या, महाभारतासारखा इतका मोठा ग्रंथ आपण लिहिला, ब्रह्मसूत्र लिहिली, एवढं सगळं लिहिलं तरी सुद्धा आपल्या अंतःकरणाला प्रसन्नता नाही. ते म्हणाले, हो ना नारदा, काय माहीत नाही काय झालं, पण मला अजून खूप छान प्रसन्न वाटत नाही.
बाकी सगळं नित्यकर्म तसंच आहे. अन्निक आहे, यज्ञ आहे, जपजाप्य आहे, ध्यान आहे, ही परमार्थातली सगळी अंग मी करतोय, पण अजून खूप प्रसन्न असं नाही वाटत. तेव्हा देवर्षी नारद त्यांना म्हणे व्यासांनी विचारले नारदाने, मी काय करू मग अंतःकरणाला प्रसन्नता येण्यासाठी? नारद महर्षी म्हणे आपली कीर्ती तर त्रैलोक्यात आहे. इतकं काव्य करून आपण जी सेवा केली भगवंतांची, आपली कीर्ती आहे. पण एक सांगू आपल्याला, आपण अजून अत्यंत पुण्यवान यशकीर्ती असलेला परमात्मा माझा नारायण यांनी नुकताच जो सगुण विग्रह समाप्त केलेला आहे. भगवंतांनी आपला सदैव वैकुंठ गमन केल्यानंतर नारद आणि व्यास यांची भेट आहे. भगवान नाही येतात, अवतार समाप्ती झाली आहे. माझ्या भगवंतांनी कृष्ण नावाचा नुकताच जो अवतार समाप्ती केलेली आहे, त्याचं संपूर्ण चरित्र गायन आपण नाही केलं. महाभारतात कृष्ण आहे, पण बाललीला नाही हो. त्याच्या बाललीलांचं गायन करा महर्षे, आपला अंतःकरणाला शांती वाटेल. मग वेदव्यासांनी नारदांची पूजा केली. नारद निघून गेले आणि मग एकांतात बद्रीवनात आहे आणि शांतपणे चिंतन करायला लागले. आणि मग पुढे नारदांच्या सांगण्याप्रमाणे, उपदेशाप्रमाणे वेदव्यासांनी श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाची निर्मिती केली. प्राधान्याने यात कृष्णचरित्र आहे. आणि जेव्हा भगवान कृष्णांच्या बाललीलांचं गायन लेखन व्यासांनी केलं, लिखाण तर होऊन झालं, पण शांतपणे एकांतात बसताना आनंद, अंतःकरणाला प्रसन्नता वाटायला लागली. त्याचं बालरूप, यशोदा आणि देवकीला देणारा त्यांचं अत्यंत वात्सल्य भावातून दिलेलं प्रेम यांनी व्यासांचं अंतःकरणे द्रवित व्हायला लागलं आणि अंतःकरणाला त्यांच्या शांती मिळाली. महर्षी वेदव्यास आता त्यांनी भागवत संहिता रचना केली. विचार केला, परंपरा आता पुढे टिकून राहण्यासाठी कोणाला तरी शिकवली पाहिजे. थोडा वेळ विचार केला की आपल्याला एक पुत्र झाला आहे. महर्षी व्यासदेव आणि सरस्वती देवी यांच्या पोटी पुत्र जन्माला आले. शुकदेव यांच्या जन्माची कथा ही भागवतात आहे. शुकदेवांचा जन्म या दाम्पत्याच्या पोटी हे आईच्या गर्भातून 16व्या वर्षी बाहेर आले. तोपर्यंत आईच्या उदरातच होते. ब्रह्मदेवाने विनंती केली की अरे बाळा, त्या आईला किती त्रास होतोय, आईच्या उदरातून बाहेर ये, तुला कल्याण होईल, तुझ्या निमित्ताने जगाचं कल्याण होईल, बाहेर ये. पण शुकदेव त्यानंतर आईच्या उदरातून बाहेर आले. जन्म झाले 16 वर्षाचे. यांच्या वर्णनाचा एक अध्याय पहिल्या स्कंदामध्ये. अत्यंत प्रसन्न चित्त, जन्मापासून जीवनमुक्त दशेतच जन्माला आले. तैसे दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न जाता, बालपणीचं सर्वज्ञता वरितया ते श्रीराम. असे शुकदेव आहे. अत्यंत जीवनमुक्त दशेत आहे. आणि जन्माला आले. यांना मायेनी आच्छादन केलेलं हे जग पाहायचंच नाही आहे. त्यांना खरं जन्मच घ्यायचा नव्हता, जन्माला यायचं नव्हतं. ईश्वराची योजना, जन्माला आले आणि मायेनी निर्माण केलेलं जग तर जाऊ द्या, आईवडिलांकडे पाहिलं नाही आणि निघून गेले हिमालयाकडे. अत्यंत विरक्त, अत्यंत शांत, दिगंबर अवस्था आहे, वस्त्रहीन आहे, पण अतिशय तेजस्वी आहे आणि अतिशय विरक्त. इतके विरक्त जग पाहायची इच्छाच नाही आहे. कारण जगाला ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हा अनुभव चित्तात मुरलेला आहे. निघून गेले. पण वेदव्यासांना स्मरण झालं की आपल्याला असा एक अधिकारी पुत्र झाला. शुकदेवांच्या वैराग्याची उपमा श्रोतेव आपण या कलियुगातल्या एका महापुरुषाला देतो. माहिती आहे सगळ्यांना, सज्जनगड निवासी रामदास स्वामी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदास. रामदास स्वामींना शुकदेवांच्या विरक्तीची उपमा दिली जाते. इतके विरक्त. महर्षी वेदव्यासांनी व्यासाची श्रीमद भागवताची संहिता लिहिली. अत्यंत कोणीतरी अधिकारी असेल त्याला दिली पाहिजे, संप्रदाय पुढे चालण्याकरता, ग्रंथ पुढे जाण्यासाठी. आणि आठवण आली की आपला अधिकारी पुत्र, विरक्त पुत्र शुकदेव म्हणून नाव ठेवलं होतं, हा निघून गेला आहे, त्याला बोलवायला पाहिजे. म्हणून शिष्यांजवळ तो ग्रंथ दिला.
3, 4, 5 श्लोक त्यांच्याकडनं मंगलाचरणाचे पाठ करून घेतले आणि सांगितलं की हे श्लोक म्हणत म्हणत तुम्ही हा ग्रंथ डोक्यावर घेऊन जा. जिथे कुठे माझा पुत्र असेल ना, तो ते श्लोक ऐकेल आणि अत्यंत विरक्त असलेल्या पुत्रालाही प्रेमात पाडेल कृष्णाचे असे हे श्लोक आहेत. ग्रंथ काय आहे याविषयीचा श्लोक मंगलाचरणाच्या श्लोकात आपण म्हटला. निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखादमृत रवसंयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावकाः. आणि व्यासांचे शिष्य हे सगळे श्लोक म्हणत चालले. शुकदेवांसारख्या विरक्त अंतःकरणाच्या पुरुषांनी हे श्लोक ऐकले, अचंबित झाले. कोणी निर्माण केले? शिष्यांना सांगितलं, थांबा, कोण आहात तुम्ही? म्हणजे व्यासांचे शिष्य आहोत. हो, हे कोणते श्लोक म्हणता तुम्ही? हे श्रीमद भागवत महापुराणातले आहेत. तुम्हाला कोणी शिकवले? तुमच्या पिताश्रींनी, महर्षी वेदव्यासांनी. त्यांना खूप आवडले. त्यांनी ग्रंथ आपल्या डोक्यावर घेतला. म्हणजे हे तर 4-5 श्लोक, एवढी संहिता मला ऐकायची आहे. म्हणून शुकदेव त्या शिष्यांच्या बरोबर ज्या ठिकाणी महर्षी वेदव्यास बसलेले आहेत त्या ठिकाणी गेले आणि महर्षी वेदव्यासांनी पुढे संपूर्ण संहिता आपला अधिकारी पुत्र शुकदेव यांना सांगितली आहे, त्याच्याकडून कंठस्थ झालेली आहे. हे ज्या ठिकाणी केलं श्रोते हो, ते ठिकाण नैमिषारण्य आहे. ठिकाण नैमिषारण्य आहे. तिथे व्यास गुफा आहे, व्यास गद्दी आहे पण पाहायला मिळते. आपण कधी गेलात तर जरूर जावं. श्रीमद भागवत कथेत जितके ठिकाणे येतात ना, या ठिकाणी आपण जावं. भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला तिथे लागते. वृंदावन असेल, द्वारिका असेल, शुकताल असेल, जगन्नाथपुरी असेल किंवा नैमिषारण्य असेल, ही मथुरा वृंदावन असेल, गोकुळ असेल, ही सगळी ठिकाणं भगवंतांच्या पदचिन्हांनी अधोरेखांकित झालेली आहे. पदधोली आहे त्या ठिकाणी भगवंतांची. जावं आपण. शुकदेवांनी आपल्या पिताश्रींकडून ते शिकून घेतलं आणि पिताश्रींनी म्हणजे व्यास महर्षींनी आज्ञा केली की तू आता याचा विस्तार कर. म्हणून ग्रंथ पुन्हा डोक्यावर घेतला आणि शुकदेव नाचत 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 तो ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचत 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 हे आता आपल्याला कोणी अधिकारी श्रोता मिळावा यासाठी बाहेर पडले व्यास गुफेतून, नैमिषारण्यातून. भगवंतांची योजना त्यांना थोड्या वेळ चालू देऊ. आणि ज्याच्यासाठी प्रधानतेने भागवत ग्रंथाची रचना आहे, राजा परीक्षिती, याचं सुद्धा चरित्र श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये सार रूपाने आलेलं आहे. ते थोडक्यात पाहू आपण. राजा परीक्षिती हे पांडवांचा वंशज आहे. तो अभिमन्यूचा पुत्र आहे, अर्जुनाचा नातू आहे. या संपूर्ण घराण्यावर भगवंतांची पूर्ण कृपा आहे. पांडवांच्या वंशात कृपा आहे. आपल्याला हरिपाठात माऊली बोलतात ना, द्वारिकेचे राणे पांडवा घरी शिरा. अखंड घरी म्हणजे अंतःकरणात. 5ही पांडव, द्रौपदी, कुंती, अभिमन्यू, परीक्षित सगळे भक्त आहेत भगवंतांचे. परीक्षिती भक्त आहे जन्मापासून. अजून जन्म व्हायचा आहे. परीक्षितीच्या जन्माची कथा आपण ऐकणार आहोत थोडक्यामध्ये, सार रूपाने. प्रसंग असा आहे की कौरव पांडवांचं युद्ध संपलेलं आहे. सगळे कौरव दुर्योधन सोडून समाप्त झाले, मेले. दुर्योधन सुद्धा मृत्यूपंथावर आहे. त्याला भीमाच्या गदेने विदीर्ण केलंय त्याची छाती, मांड्या तोडल्या आहेत, छातीत बळाबळा रक्त वाहत आहे आणि तो एका गुहेच्या किनाऱ्यावर, गुहेच्या काठाशी पडला आहे. द्रोणाचार्याचा पुत्र आहे, अश्वत्थामा त्याचं नाव आहे. हा पांडवांकडून लढला. द्रोणाचार्य पांडवांकडूनच लढले, गुरु आहेत ते. त्याने विचार केला अश्वत्थाम्याने, मी दुर्योधनाचा सखा आहे, त्याच्याकडून युद्ध केलं, युद्धात पराक्रमी यांनी खूप केला आहे, पण मी अजूनपर्यंत पांडवांच्या पैकी एकाही वीराला वीरगती देऊ शकलो नाही, ठार करू शकलो नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे असा एक विचार आला. कारण माझा मित्र दुर्योधन आहे, आता लवकरच मृत्युमुखी पडणार आहे, मरणार आहे, बळाबळा रक्त वाहत आहे. आणि त्या ठिकाणी अश्वत्थाम्याने एक दुष्कर्म केलं. म्हणजे दुष्कर्म केल्यानंतरही त्यातून एखादा छान कथाभाग येतो. पुढे जगाच्या कल्याणासाठी लीला असते व्यासांनी लिहिलेली. त्याने एक दुष्कर्म केलं.
रात्रीची वेळ आहे, हातात खड्ग घेतलं असं वर्णन आहे. आणि युद्ध समाप्ती पूर्ण झालेली नाही अजून, कारण दुर्योधन संपायचा आहे अजून, त्यामुळे युद्ध समाप्ती झालेली नाही. झोपलेत सगळे शिबिकांमध्ये, कौरवांचं सैन्य पांडवांचं सैन्य झोपलेले आहे. आणि अत्यंत दृष्ट विचार मनात घेऊन गेलेला हा अश्वत्थामा पांडवांच्या शिबिका शोधत शोधत गेला. पांडवांची प्रत्येकाची वेगळी शिबिका, द्रौपदीची शिबिका, आणि द्रौपदीच्या शिबिकेच्या बाजूला तिच्या 5 मुलांच्या शिबिका होत्या. एकाच शिबिकेत 5 मुली झोपले. द्रौपदीला आपल्या 5 पतींपासून 5 पुत्र आहेत, वीर आहेत, पराक्रम करतात युद्धात रोज. पण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असं युद्ध असल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला युद्धविराम व्हायचा. कोणी रात्री बेरात्री कोणाला हल्ला नाही करायचा. झोपलेच सगळे, निद्रिस्त आहेत. आणि अत्यंत वाईट विचारांनी दुष्कर्म करण्याच्या हेतूने गेलेला अश्वत्थामा द्रौपदीच्या 5 पुत्रांच्या शिबिकेत शिरला आणि द्रौपदीच्या 5ही पुत्रांची मस्तकं त्यांनी धडा वेगळी केली, रक्ताचा पूर व्हायला लागला. आणि मग घाबरला की आपण हे काय कृत्य केलं. सकाळ झाल्यावर अर्जुनाला समजेल, कृष्णाला समजेल, आणि अर्जुन काय मला जिवंत सोडणार नाही. घाबरला आणि पळत सुटला. खरंच सकाळ झाली, अर्जुन आला, भगवान आले, द्रौपदी रडते, 5 पुत्र मेले, कापले, रक्ताचा हृदयाचा पूर वाहत आहे. आणि खूप वाईट वाटलं. भगवंतांनी आधी द्रौपदीचं सांत्वन केलं, थोडी शांत झाली. आणि अर्जुनाने भगवंतासमोर प्रतिज्ञा केली, द्रौपदी आज संध्याकाळपर्यंत ज्याने कोणी हे कर्म केलं आहे त्याला मी त्याचा शिरच्छेद करेन किंवा तुझ्यासमोर पकडून आणीन. चौकशी केली, कोण आला तर रात्रीवरती सेवकांनी पहारेकऱ्यांनी सांगितलं की अश्वत्थामा आला होता. अश्वत्थाम्याने यांचे 5 पुत्र कापले. आपल्या मित्राजवळ गेला, दुर्योधनाजवळ, तलवारीला लागलेलं रक्त ते आपल्या मित्राला दाखवलं. बघ मित्रा, तुझ्यासाठी प्रिय आनंदाची बातमी. दुर्योधनाला काही दिसत नाही, भोवळ आलेली आहे. काय आणलं असतं मित्रा, हे बघ रक्त, ओळख कोणाचं आहे. कोणाचं रक्त आहे? पांडवांचं रक्त आहे. अरे काय केलं तू, रात्रीची वेळ आहे. दुर्योधनाला आवडलं नाही. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र दृष्ट होता, पांडवांचा द्वेष करत होता, पण असं कृत्य त्याला आवडलं नाही. काय आहे? त्यांनी सांगितलं, मी असं गेलो आणि द्रौपदीचे 5 पुत्र झोपेत ठार केले. दुर्योधनाने त्याचा निषेध केलाय. मित्रा काय केलंस हे, तू भ्याड आहेस. दिवसा उजळी त्यांना मारलं असतं युद्धामध्ये, मला आनंद झाला असता. तू मध्यरात्री ज्यावेळेला युद्धविराम झालेला आहे अशा वेळी द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या केली, मला तोंड दाखवू नको. अरे त्याला वाटलं हा याला आनंद होईल, माझ्या मित्राला आनंद तर झालाच नाही, उलट निघून जा म्हटलं. आता दोन्हीकडून गेला, आता घाबरला की आता सकाळ झाली, कृष्ण मला सोडणार नाही, अर्जुन सोडणार नाही. आणि श्रोते वासच झालं. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, आज संध्याकाळच्या आत मी जिवंत पकडून आणेन अश्वत्थाम्याला किंवा ठार मारून आणेन. त्याप्रमाणे भगवान आणि अर्जुन गेले. अश्वत्थाम्याशी युद्ध झालं. अश्वत्थाम्याला बांधलं, द्रौपदी समोर आणलं. द्रौपदी याला शिक्षा दे. द्रौपदीने सांगितलं, आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये स्त्रियांच्या क्षमेची उंची किती असते, क्षमा हा गुण स्त्रियांच्या जवळ किती उच्च प्रमाणात असतो याचं मोठं उदाहरण आहे. द्रौपदी म्हणते, देवा याला सोडून द्या. कारण एखाद्या आईचे पुत्र मेल्यानंतर द्रौपदी प्राणदंड द्यायला नाही देवा. एखाद्या आईचा पुत्र मेल्यानंतर तिला किती दुःख होतं हे मी अनुभवते आहे. ते याच्या आईला होऊ नये. अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र आहे, याच्या आईला म्हणजे द्रोणाचार्यांच्या पत्नीला होऊ नये, म्हणून याला सोडून द्या. पहा, भीमाला खूप राग आला, गदाच बसली होती, पण भगवंतांनी सर्वांना शांत केलं आणि द्रौपदीच्या म्हणण्याप्रमाणे अश्वत्थाम्याला सोडून देणार. पण भगवान म्हणाले, थोडी शिक्षा द्या अर्जुना याला. कारण एखाद्या वीराचा निषेध जर केला तर त्याचा मृत्यू असतो. हा वीरता आहे, तू खूप निषेध कर, निंदा कर याची. त्याने निंदा केली. आता तसं सोडून देण्याआधी या अश्वत्थाम्याच्या मस्तकावर जन्मापासून एक तेजस्वी मणी आहे, तो तलवारीने कापून घे. तो मणी अर्जुनाने कापला, भळा 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 रक्त व्हायला लागलं. आणि ते भळा भळा रक्त पडलेला अश्वत्थामा सप्त चिरंजीवीपैकी आहे बरं का. तो निघून गेला वनामध्ये, रानामध्ये. आजही अश्वत्थामा आहे. अनेकांना दर्शन होतात त्याची. अनेक साधू सत्पुरुषांना आजही अश्वत्थाम्याचे दर्शन होतात.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपया परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. असा श्लोक आहे ना. चिरंजीवी आहे, अजूनही दर्शन होतात, निघून गेला. यानंतर यथासमय जेव्हा पांडवा द्रौपदीचे 5 पुत्र मारले गेले, भगवान आता निघून जाणार, कौरव पांडवांचं युद्ध संपलं, महाभारत युद्ध संपलं. भगवंतांनी युधिष्ठिराला सांगितलं, सिंहासन देऊन दिलं, मी आता निघतो. आणि भगवान द्वारिकेकडे जायला निघाले. अर्जुन म्हणाला, मी भगवंतांना द्वारिकेपर्यंत सोडून येतो. अर्जुन आणि सात्यकी भगवंतांना सोडायला चालले. अचानक रथ चाललाय भरधाव वेगाने. इतक्यात मागून एक स्त्री, युवती, ते वाचवा वाचवा, देवा थांब, मला वाचव. भगवान अर्जुनाला म्हणतात, ही कोण आहे? अर्जुन म्हणतो, देवा ही आमची कुलवधू आहे, अर्जुनाची सून आहे ती. ही अभिमन्यूची पुत्री, अभिमन्यू मारला गेला युद्धात. ही उत्तरा कशासाठी येते? ही गर्भवती आहे, हिच्या पोटी येणार आहे आता परीक्षित. हिच्या पोटी अभिमन्यूचा पुत्र येतो. हे देवा वाचवा वाचवा वाचवा. आणि भगवान म्हणतात, कशापासून वाचा? प्रसंगासाठी वेदव्यासांनी की अश्वत्थाम्याने विचार केला की मी 5 पुत्र मारले, परंतु एक अजून शिल्लक राहणार आहे, कदाचित याचा पुढे जन्म झाल्यानंतर हा पांडवच आहे ना, हा त्रास देईल. म्हणून द्रौपदीचा एकंदर निर्वंश करण्याकरता अभिमन्यूचा पुत्र जो हिच्या पोटात उत्तरेचा हाही नाहीसा करावा म्हणून अतिशय दुष्टबुद्धीने अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राची योजना उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने केली आहे. म्हणून ती येते, देवा मला वाचवा वाचवा वाचवा. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुलाही ब्रह्मास्त्र येतं, तू ब्रह्मास्त्र सोड. मग अर्जुनाने पण ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. तिकडनं अश्वत्थाम्याने केलेलं ब्रह्मास्त्र दोन्ही समोरासमोर आले, निस्तेज झाले आणि चालले गेले. उत्तरा भगवंतांना शरण आली, गर्भवती आहे. आता तिच्या पोटी पुत्र जो येणार आहे तो परीक्षित आहे, भागवताचा पहिला श्रोता आहे कलियुगातला. म्हणून भगवंतांनी याला वाचवलं. आणि त्यानंतर यथासमय पहिल्या स्कंदाची कथा आपण सार रूपाने पाहतोय. कशासाठी? की भागवत ग्रंथाची रचना कशी झाली, ते आपल्यासमोर कसं आलं. श्रीमद भागवताचा पहिला श्रोता कोण, पहिले वक्ते कोण? वेदव्यासाने लिहिलं, पण पहिला वक्ता शुकदेवच आहे. जाहीरपणे हजारो लाखो लोकांसमोर परीक्षितीचा जन्म झाला. नाव परीक्षिती ठेवण्यात आलं. मोठा झाला, राजलक्षणांनी युक्त होता. यथासमय पांडव आता प्रौढ झाले आणि निस्संग व्हायला लागले. विचार केला की आता पुरे झालं. परीक्षितीला राजसिंहासन दिलं. परीक्षितीचा विवाह झाला. त्याच्या धर्मपत्नीचं नाव इरावती असं आहे. परीक्षितीला 4 पुत्र झाले. ज्येष्ठ पुत्र जनमेजय आहे. आणि यथासमय पांडवांनी विचार केला की आता आपलं संपलंय, आता आपण आपलं सगळं अवतार जन्मकार्य संपलं, याच्या हाती सूत्र द्यावी. पांडव खरंच अतिशय आनंदाने स्वेच्छेने हिमालयाकडे जायला निघाले. विदुर आणि गांधारी त्यांच्याबरोबर आहेत, पांडव आहेत. हे सगळे हिमालयात गेले. ज्या ठिकाणी गंगोत्री या ठिकाणी गंगा 7 स्रोतात वाहते त्या ठिकाणी पांडव निरपेक्ष बुद्धीने गेले. सर्व संघ परित्याग करून गेले. यथासमय भगवत चरणांचं, भगवती गंगेचं चिंतन करत करत पांडवांनी आपले देह समर्पण केले. त्याला पांडवांचं स्वर्गारोहण असं म्हणतात. महाभारतात हा विषय विस्ताराने आहे. परीक्षित आता मोठा झाला. आता परीक्षितीला भागवत श्रवण करण्याची प्रेरणा कशी झाली ही थोडक्यात आपण सार रूपाने पाहू. राजा चांगला आहे, पण एकदा त्याच्या हातून एक कृत्य घडलं. शिकारीला गेला, रथ घेऊन गेला. राजा आहे, क्षत्रिय आहे, त्याला अधिकार आहे मृगयेचा. मृगयेला गेला. मृगयात करता करता दिवसभर शिकार तर मिळाले नाही, पण तहान लागली आणि पाणी वगैरे जवळ काही नेलं नाही. जलाशय वगैरे दूर राहिले. विचार केला पाणी कुठे मिळेल. अतिशय तहान लागल्यानंतर पाण्याची फार अपेक्षा असते, त्यालाही होती. दूर एक आश्रम दिसला. शमीक ऋषींचा आश्रम आहे. ते ध्यानाला बसले. आश्रमात आला. 2-3 वेळा त्यांच्या झोपडीवरती टकटक केलं. ते ध्यानात आहे, समाधीपर्यंत गेलेले. अतिशय अधिकारी आहेत शमीक ऋषी. लक्ष गेलं नाही. 2दा-3दा केलं,
परीक्षित राजा आहे, चक्रवर्ती राजा आहे, पांडवांचा एकमेव उत्तराधिकारी, अत्यंत शूर आहे, पराक्रमी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात तसं झालं. राग आला, मी चक्रवर्ती राजा सम्राट पांडवांचा उत्तराधिकारी, हे ऋषीचं ध्यान एक सोंग वाटलं, असं लिहिलं व्यासांनी. मग काय करावं, बाहेर गेला, एक मृत सर्प पडला होता, तो आणून त्यांच्या गळ्यात घातला अपमान करण्याच्या दृष्टीने, आणि म्हणून निघून गेला, आपल्या राज्यात निघून गेला. इकडे परीक्षितीने शमीक ऋषींच्या गळ्यात सर्प अडकवला. ही बातमी त्यांच्या पुत्राला म्हणजे मुलाला कळली. नदीकाठी आपल्या सकाळचं अध्ययन वगैरे होऊन गेलं होतं, स्वाध्याय वगैरे, त्यानंतर नदीकाठी खेळायला गेलेले होते, स्नान करायला गेले. त्याला बातमी कळली की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये राजा परीक्षितीने सर्प घातला मेलेला. तो आला, खूप रडला, वडिलांकडे पाहून. ते तर ध्यानात येताना काही माहिती नाही, सर्प काढला, रडतोय. ते हुंदके ऐकून जागे झाले शमीक ऋषी आणि खूप वाईट वाटलं. शृंगी नाव आहे पुत्राचं, शृंगी. राग आला, तपी आहे, खूप तप केलं आहे, त्याच्या तपामुळे त्यांच्या वाणीला तेज आहे. जो तपी असतो, खूप तपश्चर्या केलेला असतो, तोच शाप देऊ शकतो किंवा वर पण देऊ शकतो. वर किंवा शाप देण्याचं सामर्थ्य तपाने येतं शोध. आणि त्याप्रमाणे शाप दिला. ज्या अतिशय दुष्ट राजांनी माझ्या वडिलांच्या गळ्यात त्यांचा काहीही अपमान नसताना मृत सर्प अडकवलेला आहे, त्या राजा परीक्षितीला आजपासून 7 दिवसांनी मृत्यू येऊ पाणी हातावर घेऊन सोडलं. संकल्प केला. तो संकल्प पिताश्रींनी ऐकला. बाळा, हे काय केलंस? अरे, पांडवांचा एकमेव उत्तराधिकारी आहे, अत्यंत धर्मशील वृत्तीचा आहे, प्रजेचं पालन धर्माने करतो, सर्व धर्मनिष्ठ आहे, या घराण्यावर कृष्णाची कृपा आहे. तू काय केलंस बाळा? हे माहीत होतं की आपल्या पुत्राचा अधिकार आहे, याची शापवाणी अन्यथा होणार नाही, त्यामुळे परीक्षितीला मृत्यू तर येईलच. हे चांगलं नाही केलं बाळा तुम्ही, असं नाही म्हटलं तू छान केलं वगैरे नाही म्हटलं, साधू आहे. कारण प्रसंग संपला हा. आणि त्यामुळे राजा परीक्षिती आता 7 दिवसात जाणार ही बातमी सगळीकडे पसरली. राजा परीक्षिती हस्तिनापूरला आला, आपल्या राज्यात आला. येता येताच वाटेत आपण केलेल्या दुष्कृत्याचा त्याला पश्चाताप व्हायला लागला. हे काय केलं मी? माझ्या हातून अशी क्रिया घडलीच कशी? अशी वाटेत येता येता तितक्या सेवकांनी येऊन सांगितलं, महाराज, आपल्याला शाप मिळाला आहे. कोणी दिला? म्हणाले, शृंगी ऋषींनी. नाव ऐकलं होतं, शमिकांचा पुत्र आहे, अधिकारी आहे. राजाने आपला मस्तकावरचा मुकुट काढून ठेवला, वस्त्र बदलली, आपल्या धर्मपत्नीला बोलावलं, इरावतीला, पुत्रांना बोलावलं, मुलांना बोलावलं, सांगितलं, इरावती, मला असा असा शाप माझ्याच कर्मामुळे मिळालेला आहे. भगवत योजना काही असेल त्यामुळे मी आत्ताच या क्षणाला संन्यास घेतो आहे. धर्मपत्नीची परवानगी आणि ज्येष्ठ पुत्राच्या स्वाधीन धर्मपत्नीला केल्यानंतरच गृहस्थाश्रमी माणसाला संन्यास धारण करता येतो, घेता येतो. परीक्षिती गृहस्थाश्रमी आहे. आपल्या बायकोची परवानगी, बायकोला मुलांच्या स्वाधीन करून परीक्षितीने सर्वसंग परित्याग केला, संन्यासी झाला. आणि आता चाललाय की आता 7 दिवस माझ्याकडे आहेत. ही भागवताची भूमिका आहे श्रोते. 7 दिवस माझ्याजवळ उपलब्ध आहेत. 7 दिवसामध्ये मला असं काही ऐकायला मिळालं पाहिजे की त्या श्रवणानेच मला मुक्ती मिळेल. कारण नरतनूचा अंतिम ध्येय काय त्याला माहिती आहे. श्रीमद भागवतात या ठिकाणी श्लोक आहे, आलोड्य सर्वशास्त्राणी विचार्यच पुनः पुन्हा इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरी. असं त्या ठिकाणी वर्णन आहे. ध्येय नारायण आहे हे माहिती होतं. म्हणून 7 दिवसामध्ये आता भरपूर अवधी देवाने दिला. देव कृपावंत आहे. तो निघाला शोध घ्यायला, कोण मला साधू भेटला पाहिजे, इच्छा. आणि मगाशी नैमिषारण्यातून पायी निघालेले, श्रीमद भागवत ग्रंथ संहिता डोक्यावर धारण करून निघालेले आमचे शुकदेव महाराज तिकडनं येतात आहे. राजा पोचलाय, गंगा किनारी स्थान आहे शुकताल. शुकताल या ठिकाणी परीक्षिती आणि शुकदेव महाराज यांची भेट झाली. परीक्षितीला आनंद झाला. शुकदेव काही बोलत नाही आहे. त्यांचं ते रूप पाहिलं, डोळ्यावरचं त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं, डोक्यावरचा ग्रंथ पाहिला, एका वृक्षाखाली बसले.
त्या वृक्षाखाली बसल्यानंतर वटवृक्ष एक फार मोठा आहे, हे इतक्या पारंब्य आहे, म्हणजे इतका मोठा वृक्ष आहे, श्रोते आजही तोच वृक्ष आहे. 5200च्या पुढे वर्ष होऊन गेली पण वृक्ष तोच आहे अशी आख्यायिका आहे. इतका मोठा वृक्ष आहे. अजूनही कोणी भागवत कथाकार तिथे जर गेले जातातच. शुकताल हे ठिकाण भागवत कथेसाठीच आहे, लहानसं गाव आहे. आमच्या सद्गुरूंच्या कृपेने आम्ही 4-5 वेळा गेलो आहे कथा करण्यासाठी. त्या ठिकाणी जो वृक्ष आहे त्याचा बुंधा इतका मोठा आहे, त्याला शुकदेव मानतात आणि त्याला आधी पहिल्या दिवशी त्याची पूजा करून, शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून, त्याला वस्त्र समर्पण करून, एक धोतर पुरत नाही, 5 धोतर लागतात एकाला एक गुंडावून, तेव्हा कुठे त्याला वस्त्र बांधल्या जातात. ती पूजा करायची असते. शुकदेव आहेत आणि त्या वृक्षाच्या सान्निध्यात त्याच्या छायाखाली आता राजा परीक्षित आणि शुकदेव यांच्या माध्यमातून कलियुगामध्ये आपल्यासाठी भागवत कथा येते आहे. हे भागवत कथेचं स्वरूप आहे, हे मूळ आहे. म्हणून परीक्षिती, शुकदेव आणि राजा परीक्षिती या तिघांचे एकंदर संबंध कसे, हे ह्यासाठी पहिला स्कंद पूर्ण 19 अध्यायांचा महर्षी वेदव्यासांनी त्यासाठी खर्ची घातलाय, लिहिलाय. सुंदर वर्णन आहे. आपण तरी सार रूपाने ग्रहण केलं आहे. आणि आता परीक्षिती शुकदेवांना प्रश्न विचारणार आहे. महाराज, मी पापी आहे, माझ्या हातून अधर्म घडला आहे, पण माझं एक भाग्य आहे, मला शाप या महाराज, मला शाप मिळाला आहे शृंग ऋषींचा की माझ्याकडे 7च दिवस शिल्लक आहे, 7व्या दिवशी मला मृत्यू होणार आहे. पण महाराज, हे भाग्य आहे माझं की माझ्या अंतिम दिवसांमध्ये अंत्यसमयी मला आपल्यासारख्या साधूचं दर्शन होतं आहे. महाराज, आपण अधिकारी आहात, माझा आपल्याला प्रश्न आहे. परीक्षितीने शुकदेवांना परमसिद्धीसाठी प्रश्न विचारले की या नरतनुधारी जीवाची परमसिद्धी, मोक्षाला परमसिद्धी म्हणतात, त्याला मोक्ष कशामुळे प्राप्त होतो? ज्याचा मरण जवळ आलेला आहे, मृत्यू अगदी सन्निध आहे, जाणीव आहे की शृंगेरीचा शाप अन्यथा होणार नाही, खराच होणार आहे, मला माहिती आहे, पण 7 दिवसात माझं कल्याण कसं होईल, माझा मोक्ष कसा मिळेल, म्हणून मी काय करावं, असे 6 प्रश्न विचारले. मी काय करावं, काय ऐकावं, काय बोलावं, कशाचा त्याग करावा, असे 6 प्रश्न विचारले. आणि या 6 प्रश्नांच्या उत्तरात शुकदेव महाराज बोलणार आहेत. पहिला स्कंद जेव्हा समाप्त होतो श्रीमद भागवताचा, श्रोते हो, शुकदेवांचं फक्त आगमन आहे. राजा परीक्षितीने पूजन केलेलं आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना, असा भगवद्गीतेत श्लोक आहे 4थ्या अध्याय, की सद्गुरूंच्या चरणांशी बसल्यानंतर वागणूक कशी असावी हे उपदेक्षन्ति ते ज्ञानम बरोबर आहे, पण तद्विधी, त्याचा विधी काय? प्रणिपातेन साष्टांग वंदन केलंय, पूजा केली. परिप्रश्नेन सेवया, प्रश्न केला, सेवा रूप बसलाय की श्रवण करणे सेवाच आहे. सद्गुरूंच्या मुखातून एक जरी शब्द बाहेर येत असेल आणि तो ऐकायला साधक किंवा शिष्य बसलाय, याला सेवाच म्हणतात. सद्गुरूंच्या मुखातला वाक्य नवे शब्द, त्यांचे विसाट शब्द, सुखे मनोयती वेद, सदैव सच्चिदानंद का न होवावे, माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरी. आता शुकदेव बोलणार. पहिल्या स्कंदात श्री शुक वाच असं नाही आहे, ते द्वितीय स्कंदाच्या पहिल्या श्लोकात येणार श्रोते. मग द्वितीय स्कंदापासून खरी भागवत कथा सुरू होते. पहिला स्कंद श्रीमद भागवत ग्रंथाचा हा असा प्रस्तावना रूप आहे. शुकदेव, परीक्षिती, वेदव्यास या तिघांचे आपसात संबंध काय, श्रीमद भागवत कथा आपल्यासमोर कधी आली, कुठे आली, कोणी सांगितली, कोणी ऐकली, साक्षीला कोण आहे. आता शुकदेव परीक्षितीला भागवत सांगणार. ही वार्ता सगळ्या जगात पसरली हो, त्रैलोक्यात पसरली. आणि त्रैलोक्यातले साधू मुनी, अगदी पराशर, अत्री, याज्ञवल्क, सगळे 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 ऋषी, वेदव्यास साक्षात ते, ही सगळी ऋषी मंडळी, देवतागण, हे सगळे त्या ठिकाणी कथा श्रवण करायला आले असं वर्णन आहे पहिल्या स्कंदात. इतकंच नव्हे, भगवती गंगा जी शुकतालला वाहते, गंगोत्रीवर निघाल्यानंतर तिचा जो प्रवाह आहे तो शुकतालून जातो. पात्रही मोठं आहे. गंगा नदीने विचार केला, इतकं सुंदर शास्त्र आता बाहेर येणार, मला कधी ऐकायला मिळेल.
सगळ्या नद्या स्थूल रूप धारण करून त्या ठिकाणी श्रवणाला आल्या असं वर्णन वेदव्यासाने केलं. शांत असलेली गंगा वस्ती. गंगा फार अल्लड आहे. ऋषिकेश हरिद्वारला पहा आपण, खळखळ खळखळ. इथे जर आपण एक वस्तू टाकली, रुमाल टाकला, 50 फुटावर दिसतं. पण शुकतालची गंगा शांत आहे. ती शांत तशी अल्लड आहे, पण शांत का झाली? शांत चित्ताने श्रवण करावं हा उपदेश आपल्याला देण्यासाठी. कधीही श्रवण करताना मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा, श्री रामदास बोधात वर्णन आहे. शांत अंतःकरणाने श्रवण करावे सांगण्याकरता पहिला गंगा तिथे आली, सगळे पर्वत आले, सगळे ऋषीमुनी आले, हजारो लाखोंची गर्दी, गाव लहानसं, शुकताल. आणि तीच परंपरा आजही सर्व भागवत कथाकारांनी सुरू ठेवली आहे. ज्यानी ज्यानी म्हणून भागवत कधी कुठेही बोलावं, त्यांनी एकदा तरी जीवनात शुकतालला गेलं पाहिजे, तिथे कथा केली पाहिजे. किती लोक असावेत हा काही प्रश्न नाही, पण तो जो वृक्ष आहे शुकतालला, वटवृक्ष, त्या वृक्षाच्या छायेत बसून सगळेच त्या ठिकाणी भागवत कथा करतात. संपूर्ण भाषांमध्ये कोणत्याही भाषेतलं भागवत त्या ठिकाणी सुरू असतं. श्रोते हो, प्रथम स्कंदाची समाप्ती शुकदेवांच्या भाषणाने नाही, परीक्षितीच्या प्रश्नांनी आहे. आणि द्वितीय स्कंदामध्ये मग जो 10 अध्यायांचा आहे, त्यामध्ये मग परीक्षितीला शुकदेव आता शुकशास्त्र खरं द्वितीय स्कंदापासून आहे. म्हणून श्रीमद भागवत ग्रंथाला शुकशास्त्र असंही म्हणतात. कारण आता शुकदेव बोलणार, अगदी 13व्या स्कंदापर्यंत शुकदेव बोलणार. 13व्या स्कंदामध्ये मग ते निघून जाणार उठून शुकदेव. परीक्षितीला मोक्ष मिळाल्यानंतर ते निघून जाणार. परीक्षितीला मृत्यू तर येणार आहे, त्याला सर्पदंश होणार आहे, तक्षक उत्सव करणार आहे, कारण शृंगी ऋषींचा शाप आहे त्याला. याप्रमाणे द्वितीय स्कंदात मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे सर्वात मुख्य प्रकरण चतुश्लोक भागवत आहे 9व्या अध्यायामध्ये. 10 अध्यायांच्या द्वितीय स्कंदात 9व्या अध्यायात चतुश्लोक भागवत आहे. सगळा उपदेश आहे. ज्ञानम परमगुह्यम मे यद्विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहान गदितम मया, असं 7 श्लोकांचं त्या ठिकाणी. अहमेवा समेवाग्रेपासून चतुश्लोक भागवत आहे. म्हणताना आपण चतुश्लोक भागवत म्हणतो. एकंदर 7 श्लोक हे आहेत. 2 प्रस्तावनेचे आहेत, एक उपसंहाराचं आहे. मध्ये अहमेवा समेग वाग्रे नान्यत्य सदसत्परम पश्चादही यदेतच्च यवशिष्येत सोस्म्यहम, या श्लोकाने प्रारंभ आहे. संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञानात आहे, भगवत महती आहे. आणि ते ब्रह्मदेवाला आधी भगवंतांनी सांगितलं, पुढे ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, आणि नारदांना सांगितलं त्वमेत विपुलीन कुरु, तू विपुली कर, म्हणून पुढे नारदांनी व्यासांना सांगितलं. अशी श्रीमद भागवताची परंपरा आहे. तृतीय स्कंदामध्ये बराच कथाभाग आहे. त्यामध्ये वराह अवताराचं वर्णन आहे. मत्स्यकूर्म वराह असं आपण म्हणतो, पण श्रीमद भागवतात हा क्रम आधी वराह अवतार आहे. आणि तृतीय अध्यायाचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य, ज्याला आपण मगाशी स्पर्श केला, कपिल देवहूती संवादानी या स्कंदाची समाप्ती आहे. चतुर्थ स्कंदामध्ये अनेक कथा इतर आहेत, पण सर्वात मुख्य चरित्र स्कंदाच्या अंतिम भागात येतं, ते ध्रुवाचं चरित्र आहे. ध्रुवाने भक्ती कशी केली, का केली, कुठे केली, किती केली, हे सगळं खूप विस्ताराने वर्णन आहे. आणि पुढे भगवंतांनी त्याच्या इच्छेप्रमाणे अपमानित झालेला ध्रुव सावत्राने ढकलून दिला. म्हणून वास्तविक उत्तम म्हणजे त्याचा सावत्र भाऊ, हे दोघं समवयस्क आहेत. एक सुरुचीचा पुत्र, एक सुनीतीचा पुत्र. हे खेळ सावत्र भाऊ आहेत. हे एकाच राजाचे मुलं आहेत, पण तरी देखील वडिलांच्या मांडीवर बसता आलं नाही, सावत्र मातेने बसू दिलं नाही. म्हणून अपमानित झालेला ध्रुव हा जो तपश्चर्येला गेला, 5 महिने तपश्चर्या आहे ध्रुवाची. 5 वर्षाच्या ध्रुवाची 5 दिवस तपश्चर्या. भगवान प्रसन्न झाले, ध्रुवाला वर दिला. आढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला. ही ध्रुवाची एक कथा विस्ताराने येते. पुष्कळ तात्पर्य या कथेमध्ये आहे. 5वा स्कंद, 6वा स्कंद, 7वा स्कंद, पुष्कळ चरित्र यात येतात. प्रत्येक स्कंदामध्ये विविध, जसं 5वा स्कंद राजा स्वयंभू मनू आणि त्याची पत्नी शतरूपा यांच्यापासून जो पुढे वंश निर्माण झाला, 3 मुली आणि 2 मुलं झाले. उत्तानपाद राजा, प्रियव्रत राजा
या सर्वांचा वंशविस्तार करण्याकरता प्रियव्रत राजाचा वंशविस्तार 5व्या स्कंदात आहे, उत्तानपाद राजा 4थ्या स्कंदात आहे, पुढे 6व्या स्कंदामध्ये अनेक कथा येतात, अजामेळाचं आख्यान आहे, इत्यादी इत्यादी. फार सुंदर सगळ्या कथांच्या रूपाने विनटलेलं हे भागवत कथा प्रत्येक कथेच्या माध्यमातून काहीतरी आपल्याला बोध देतं, उपदेश देतं. कथा तर ऐकाव्या, पण मंथुनी नवनीता तैसे घे अनंता याप्रमाणे कथा पुढे सरकतात. 8व्या स्कंदात तर फारच कथा आहेत, ऐकलेल्या असतात आपण सर्व. सर्वात पहिल्यांदा गजेंद्र मोक्ष आख्यान आहे, त्यानंतर समुद्र मंथनाची कथा आहे, त्यानंतर वामन अवतार आहे, आणि सर्वात शेवटी या स्कंदामध्ये 8व्या सर्वात शेवटी मत्स्यावतार कथा येते. नंतर 9वा स्कंद यामध्ये सूर्यवंश चंद्रवंश यांच्या कथा आहेत. प्रभू रामचंद्रांची कथासुद्धा 2 अध्यायात येते. आणि त्यानंतर 9व्या स्कंदाच्या अंतिम चरणामध्ये चंद्रवंशाचं वर्णन करता करता महर्षी वेदव्यास हे भगवान कृष्णांचा वंश यदुवंश, ययाती देवयानीपासून यदू झाले, यदुवंशाचं वर्णन करताना संक्षिप्त कृष्णचरित्र येतं. ते संक्षिप्त कृष्णचरित्र 9व्या स्कंदातलं ऐकून परीक्षितीचं काही समाधान नाही. ते शुकदेवांना म्हणतात, महाराज ज्यासाठी मी इथे बसलोय, उपोषण करतोय बरं का, 7 दिवस अन्न पाण्याचा त्याग आहे, सर्वसंग परित्याग आहे, की साधारण श्रोता नाही आहे, अत्यंत धर्मशील वृत्ती आहे, कृष्ण भक्त आहे. तो म्हणतोय की इतकं संक्षिप्त कृष्णचरित्र आपण सांगितलं महाराज 9व्या स्कंदाच्या शेवटी. मलाही पुष्कळ कृष्णचरित्र माहिती आहे, आमच्या वंशावर भगवंतांची खूप कृपा आहे, पण महाराज विस्ताराने सांगा. पण दशमस्कंदाचा प्रारंभ होताना शुकदेवांना परीक्षितीने प्रश्न तसाच केला आहे. अवतीर्य यदोर्वंशे भगवान भूतभावना कृतवान यानि विश्वात्मा तानि वो वद विस्तरात. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतीर्य यदोर्वंशे, या यदुवंशामध्ये भगवान श्रीहरी नारायणांनी कृष्ण नावाचा अवतार घेऊन कृतवान याने विश्वात्मा काय 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 कर्म केली, जी महाराज जी मला माहीत आहे ती आणि माहीत नाही ती आपण सर्व विस्ताराने सांगा. तानियो वद विस्तारात. म्हणून शुकदेव परीक्षिती राजाला विस्ताराने अगदी कृष्ण जन्माच्या पासून अवतार धारण करण्यापासून आधीपासून सगळी विस्ताराने देवकी वसुदेवांच्या विवाहापासून प्रारंभ आहे. सगळी कथा सांगतात, कृष्ण जन्म इत्यादी आहे. दशमस्कंदामध्ये कृष्णाचं चरित्र खूप विस्ताराने आहे, अगदी द्वारकेच्या निर्मितीपर्यंत आहे. म्हणजे महाभारतात युद्ध समाप्ती करून द्वारकेच्या निर्मितीपर्यंत दशमस्कंदात अनेक कथा आहेत. बाललीला अनेक आहेत. भगवान बाललीला करताना 2 ठिकाणी प्राधान्याने राहिले. भगवान गोकुळात 5 वर्ष आहेत. 6व्या वर्षी भगवान वृंदावनात गेले. पण गोकुळात असताना भगवंतांनी आपल्या लीलांचा प्रारंभ जो केला आहे तो पूतना उद्धारापासून गेलेला. 5व्या दिवशी ज्योतीच्या पूजनाच्या दिवशी भगवंतांनी लीला केल्या आहेत. भगवान बालक जरी आहे तरी भगवंतांना अवतार धारण केल्यानंतर अवताराच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला ही जाणीव आहे की मुळात मी कोण आहे. मुळात मी ईश्वर आहे. ईश्वर सामर्थ्य अत्यंत अत्यंत सामर्थ्य शक्तिमान भगवान असतात. ते सामर्थ्य माझं आहे, पण आता ह्या लीलेमध्ये मला जेवढं सामर्थ्य हवं आहे ते मूळ स्वरूपातून थोडा वेळ ते बॉरो करतात, घेतात, ती लीला पूर्ण करतात. इतकी अवाढव्य ती पूतना, तिची उंची सांगितल्या 6 कोस इतक्या, आणि भगवान 5 दिवसांचे. किती शक्ती लागली असेल तिला ठार मारायला. त्यांच्या मूळ स्वरूपात सगळीच शक्ती आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. ते एका करांगलीवर पर्वतही धारण करू शकतात. पण आता किती हवी आहे शक्ती तेवढी स्मरण करतात, ती आपल्या अंगात घेतात, तिचा उद्धार करतात आणि पुन्हा बालक रडायला लागतात. कोणत्याही अवतारात अवतार घेतल्यानंतर भगवंतांना आपल्या मूळ स्वरूपाचं स्मरण असतंय. मी भगवान आहे हे नेहमी माहीत असतंय. बाललीला गोकुळात केल्या, पण काही लीला भगवंतांना वृंदावनात करायचे आहेत, कारण तिथे काही वाट पाहतात यांची, त्यात काली आहे. म्हणून भगवान 6व्या वर्षी सर्वांना घेऊन गोकुळ सोडलंय बरं का.
नंदबाबांना त्यांचा एक चुलत भाऊ उपनंद नावाचा गोप त्यांनी सांगितलं की इथे खूप संकट आली आपल्याला, पूतना आहे, तृणावर्त आहे. हे सगळे संकट इतकी आली, भगवंताने इथून आपण निघून जाऊ, हे ठिकाण अरिष्ट सूचक आहे, आपण जाऊ. वृंदावन पाहिलंय मी, तिथे घेऊन गेले. त्यांनी ठराव मांडला, सर्वांनी मान्य केला आणि वृंदावनात गेल्यानंतर गोकुळ वृंदावन जवळजवळच आहे. दोन्ही जन्ममत्र येत आहे कंसाच्या कारागृहात. वृंदावन गोकुळात खूप लीला केल्या. 5 वर्ष गोकुळात, 6 वर्ष वृंदावनात. वृंदावनांच्या लीलांपैकी अनेक महत्त्वाच्या लीलांपैकी कालियाचा उद्धार केला, गोवर्धन धारण केला करांगोलीवर. आणि अत्यंत महत्त्वाची आणि भगवंतांची प्रेममयी लीला म्हणजे रासलीला. हे दशमस्कंदाचं अत्यंत सारभूत आणि महत्त्वाचं प्रकरण आहे. नारद महर्षींनाही नारद भक्तिसूत्रात नोंद घ्यावी लागली की भक्ती कशी करावी. यथा व्रजगोपिकांना, जशी गोपींनी केली. गोपींच्या अंतःकरणाचा महिमा खूप विस्ताराने 5 अध्यायांमध्ये वेदव्यासांनी खूप छान वर्णन केलं आहे. 29, 30, 31, 28, 29, 30, 31, 32 अध्यायांमध्ये श्रीमद भागवत मगाशी आपण ऐकलं, ही कृष्ण आहे, त्याचा देह आहे. श्रीमद भागवत तेने वाङ्मयी मूर्ती, वाङ्मयी मूर्ती आहे त्याची. मग देह जर मानला तर देहामध्ये पंचप्राण असतात. हे रास पंचाध्यायी म्हणजे पंचप्राण आहे. आणि त्यातही या पंचप्राणांपैकी मुख्य प्राण 31वा अध्याय, ज्यात भगवंतांनी गोपीगीत म्हटलं आहे. गोपीगीताचा अध्याय 31वा आहे तो. श्रोते हो, सर्व रासलीलेचं प्रकरण फार सुंदर, छान आहे, गंभीर नाही आहे, अर्थप्रधान आहे. 174 श्लोकांमध्ये 5 अध्यायांमध्ये महर्षी वेदव्यासांनी याचं वर्णन केलं आहे. या 5 अध्यायांच्या गटाला रास पंचाध्यायी म्हणतात. अनेक आचार्यांनी पुढे रास पंचाध्यायावर अनेक ग्रंथ निर्माण केले, अनेक विद्वानांनी ते गायले, पुस्तकं निघाली. दशमस्कंदातला अत्यंत महत्त्वाचा भाग रासलीलेचं प्रकरण आहे. गोपींच्या भक्तीने प्रभावित होऊन त्यांनी कात्यायनी व्रत केलेलं 27व्या अध्यायामध्ये त्यांना भगवंतांनी आशीर्वाद तेव्हा दिला होता की तुमच्याशी मी शरद पौर्णिमेच्या रात्री लीला करेन. केली लीला. आणि शेवटी त्यांना ऐक्यात नेण्यासाठी भगवंतांनी गोलोकाची निर्मिती केली असं वर्णन आहे. गोलोक, ज्या ठिकाणी अखंड रासलीला सुरू आहे, काही मर्यादित प्रमाणात त्यांना सौख्य देण्याकरता भगवंतांनी शरद पौर्णिमेच्या रात्री म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लीला केली. त्या रासलीलेच्या 174 श्लोकांचा प्रारंभ असा श्रोते हो. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतुम समाचक्रे योगमाया समाश्रिता. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका असं वर्णन आहे. आणि त्यामुळे भगवंतांनी गोपींबरोबर रासलीला केली, सांगितली, सुंदर वर्णन केलं आहे वेदव्यासांनी. त्यानंतर दशमस्कंदामध्ये अनेक कथाभाग पुढे आहे. हा तर पूर्वार्ध आहे, कारण गोपी ही बाललीला आहे. भगवंतांचं वय गोपींबरोबर नृत्य करताना इत्यादी रासलीलेच्या वेळी 9 वर्ष आहे श्रोते. या 9 वर्षानंतर भगवंतांनी पुष्कर बाललीला अजून केल्या. कंसवध 44व्या अध्यायात ही सुद्धा बाललीला आहे. त्यानंतर उत्तरांना भगवंतांचं उपनयन, भगवंतांचे विवाह, 16,108 विवाह आणि त्यानंतर पांडवांच्या राजसूय यज्ञापर्यंत अनेक अनेक अनेक. आणि दशमस्कंदाच्या समाप्तीला भगवंतांनी त्यांच्या एका बालपणीच्या भक्ताचं दिव्य चरित्र मांडलं श्रोते हो. अध्याय क्रमांक 80 आणि 81 यामध्ये भगवंतांनी सुदामदेवांचं चरित्र मांडलं. मुळात वाचण्यासारखं आहे. कृष्णस्यासित सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय या वर्णाने प्रारंभ आहे. फार सुंदर सुंदर विशेषण आहेत. भगवंतांनी मूठभर पोह्यासाठी त्याला काय ऐश्वर प्रदान केलं असा कथाभाग आपण अनेकदा ऐकला असेल. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाचा हा भक्तीच्या अंगाने गोपी
गीत रासलीला आणि सुदामदेवांचं चरित्र उच्चांक आहे. वेदव्यासांनी वर्णन केलंय की सुदामदेवांचं चरित्र लिहिताना महर्षी वेदव्यासांची समाधी लागली आहे. ते काय चरित्र असेल आपण कल्पना करा. आणि त्यानंतर दशमस्कंदाच्या समाप्तीनंतर ज्ञानकांड प्रधान असलेला 11वा स्कंद आहे. श्रीमद भगवद्गीतेचं जे तत्वज्ञान आहे तेच 11व्या स्कंदाचं तत्वज्ञान आहे. हे भगवान उद्धवाला सांगतात. म्हणून 11व्या स्कंदामधल्या 9व्या अध्यायापासून 28व्या अध्यायापर्यंत हा जो कथाभाग आहे याला उद्धव गीता म्हणतात. यामध्ये हंसगीता येते, यामध्ये भिक्षुगीत येतं, हंसगीत येतं, भिक्षुगीत येतं. आणि त्याचबरोबर ह्यामध्ये 9 योगेश्वर आणि निमिराजा संवाद येतो. तो सुरुवातीला 3, 4, 5 अध्यायांमध्ये. त्या ठिकाणी 9 योगेश्वरांच्या माध्यमातून संपूर्ण आर्य सनातन वैदिक धर्माची सगळी वैशिष्ट्य त्या 9 संवादातून येतात. भगवान दत्तात्रेयांनी केलेल्या 24 गुरूंचं प्रकरण सुद्धा 11व्या स्कंदात येतं. एकंदर 11वा स्कंद पूर्ण ज्ञानकांड आहे. भगवंतांनी उद्धवांना ते समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर उद्धव म्हणाले, देवा मला घेऊन चल. नाही म्हणाले, तू इथे राहा. त्याला बद्रीनारायणला पाठवून दिलं आणि भगवंत आपल्या अवतार समाप्तीसाठी गेले. ते ज्या ठिकाणी गेले त्याला गुजरातमध्ये भारुका क्षेत्र म्हणतात. त्या ठिकाणी भगवंतांनी स्वेच्छेने आपला देह समाप्त करण्याकरता जरा नावाच्या व्याधाला बाणाचं निमित्त करून भगवंतांना मारायला सांगितलं. भगवंतांनी उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण त्याला मारण्याची प्रेरणा दिली. भगवंतांनी त्या ठिकाणी भारुका क्षेत्रावर आपला देह विसर्जन केला. अवतार समाप्त स्वेच्छेने केला. त्यानंतर 12वा स्कंद. या स्कंदामध्ये परीक्षितीने एवढी सगळी कथा ऐकली. भगवंतांचं विस्ताराने चरित्र ऐकलं कृष्णाचं. श्री विष्णूंचे 10 अवतार सार रूपाने ऐकले. ध्रुव प्रल्हादांच्या कथा ऐकल्या. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद चरित्र विस्ताराने आहे. एकच चरित्र आहे. हे सगळं ऐकलं परीक्षितीने आणि एक अंतःकरणाची धारणा झाली की ध्यान कसं करावं, भजन कसं करावं, अंतःकरण शांत कसं करावं. हे सगळं तो या कथांच्या माध्यमातून शिकला. ध्यानाचा अभ्यास झाला. आता प्रत्यक्ष करायचं आहे. परीक्षिती ध्यानाला बसला. पण शृंगी ऋषींचा शाप खोटा होणार नाही आहे. खरोखर तक्षक आलाय, त्याला दंश केलाय. पण परीक्षिती त्याआधी समाधीस्थ झालाय. त्याला मोक्षप्राप्ती झालेली आहे. तो ध्यान चिंतन म्हणून आणि भगवंतांच्या चरणविंदांचं जे शुकदेवांनी एवढं निरूपण गोड केलं त्याने भगवंतांच्या सगुण विग्रहाच्या एकंदर सर्व अवयवांवर आपलं मनन करत चिंतन करत स्थिर झाला. काही हालचाल नाही, स्थिर झाला. तो मोक्ष प्राप्तच झाला. म्हणून त्या निर्जीव त्याच्या देहाला निर्जीव नाही म्हणू आपण, पण त्याच्या स्थूल देहाला शृंगीराजाच्या शापाप्रमाणे तक्षकाने दंश केला जरूर. आणि तो त्यातून ज्वाळा निघाल्या तो गेला. पण त्याआधीच तो भस्मीभूत होण्याच्या आधीच त्याला जे मिळवायचं होतं ते शुकदेवांच्या निरूपणामुळे, श्रीमद भागवत कथा श्रवणामुळे परीक्षितीला 7व्या दिवशी, बरोबर कथेचा 7वा दिवस, ही वेदव्यासांनी मांडणी केली आहे की एखाद्या कथाकाराने कथा करताना कुठे कुठे थांबावं, 7 दिवसात कथा कशी संपवावी, प्रथम दिवस विश्राम, द्वितीय दिवस विश्राम, असं करत करून ठेवलेलं आहे. आणि परीक्षितीला मोक्ष मिळाला. त्याला मोक्ष मिळाला त्याआधीच शुकदेव महाराज निघून गेले. सर्व देवांनी, संतांनी, आचार्यांनी, तिथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी साधू साधू घोषणा केली. निघून गेला. वेदव्यासांनी ग्रंथ समाप्तीकडे आले आणि सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचे 18,000 श्लोक, असे सगळे पुराण ग्रंथ मिळून किती श्लोक आहेत याचं वर्णन 4 लक्ष श्लोक आहेत. याचं वर्णन शेवटी केलेलं आहे. कर्म, उपासना, ज्ञान अंगाने सगळं भागवत ग्रंथाची मांडणी करताना आणि प्रधानतेने कृष्णचरित्र जगासमोर बालपणापासून यावं यासाठी भागवत ग्रंथाची जी रचना आहे. पण या सर्व ग्रंथाचा समारोप महर्षी वेदव्यासांनी ज्या श्लोकांनी केला, कारण नंतर कलियुग सुरू झाले आणि कलियुगामध्ये प्राधान्याने कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तना, असा श्लोक आहे 12व्या स्कंदामध्ये.
हरे कीर्तन नामस्मरण जप जाप्य. म्हणून श्रीमद भागवता ग्रंथाचा समारोप शेवट हा भगवंतांच्या नामाचा महिमा गाण्यासाठी केला आहे. श्रीमद भागवताचा अंतिम श्लोक आहे, नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम. सोपा श्लोक आहे. नाम संकीर्तनम यस्य, ज्याचं नामस्मरण केल्याने सर्व पाप प्रणाशनम, सर्व पापांचा परिहार होतो. तेच रामदास स्वामींनी सांगितलं. आणि मग प्रणामो दुःख शमनः, त्याला वंदन केल्याने दुःखांचा नाश होतो असं सांगणारा श्लोक आहे. म्हणजे नामस्मरण आणि भगवंतांचं अखंड वंदन, नमस्कार, वंदनाला प्रणाम करणं यांनी सर्व पापांचा परिहार आणि दुःखाची शांती होती, उपशम, दुःख निवृत्त होतात असा उपदेश सांगणारा, तात्पर्य सांगणारा, बोध करणारा अंतिम श्लोक श्रीमद भागवताचा आहे. श्रोते हो, याप्रमाणे श्रीमद भागवत सार आपल्या उपलब्ध वेळेमध्ये जेवढी मर्यादा बोलल्या गेली होती मला, त्याप्रमाणे श्रीमद भागवत सार असा विषय आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. भागवताचा महिमा अपार आहे. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही गावात अखंड भागवत सप्ताह ही कथा होऊन गेल्यापासून सुरू आहे. पण आद्य कथाकार श्रीमद भागवत ग्रंथांचे शुकदेव महाराज आहेत. आणि पहिला श्रोता कलियुगातला श्रीमद भागवत निरूपणाचा पहिला श्रोता राजा परीक्षित आहे. अखंड कृष्ण स्मरण घडावं यासाठी श्रीमद भागवत ग्रंथाचं परिशीलन करत राहावं, ऐकत राहावं. एकदा ऐकून आपल्या अंतःकरणाची तृप्तता, शांती होणार नाही कधीही. अनेक अनेक वेळा ऐकावं, अनेक आचार्यांकडून ऐकावं, तात्पर्य ग्रहण करावं, बोधकरण ग्रहण करावा आणि आपल्या परीने त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा. भक्ती वाढवत जावी. कारण भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय. या ग्रंथी दासबोधात तेच आहे, भागवतात तेच आहे, ज्ञानेश्वरीत तेच आहे. भगवंतांचं भक्त व्हावं. जीवानी मनुष्य जन्म मिळाल्यानंतर भगवंतांची भक्ती करून त्याला अनन्य शरण जाऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. हे जे सर्व ग्रंथांचं सार आहे तेच श्रीमद भागवताचंही सार आहे. मला ही प्रवचन सेवेची संधी दिली याबद्दल फक्त आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी विलीन नम्रतेने प्रणाम करतो आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणी, ज्यांची प्रतिमा माझ्या उजव्या हाताला आहे, माझे परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी साखरखेडा गोंदवलकर महाराजांच्या परंपरेतले, त्यांना प्रणिपात करतो आणि झालेली सेवा या सर्वांच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री शुकदेवजी महाराज की जय. बोलिए भागवत महापुराण की जय. जय जय रघुवीर समर्थ.